आता एक गैरसमज असाही असतो, म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं, म्हणजे मला वाटतं किंवा बऱ्याच लोकांना कदाचित असं वाटत असेल की हे जे काही मानसिक आजार आहेत किंवा या डिप्रेशन किंवा या जो काही सो कॉल्ड टर्म आहेत, ह्या सगळ्या कुठेतरी श्रीमंतांमध्येच आहे, त्या गरिबांमध्ये नाही आहे. म्हणजे मी जाणीवपूर्वक गैरसमज म्हणतोय. याविषयी काय सांगाल? नाही, जसे बाकीचे शारीरिक आजार गरीब आणि श्रीमंत असा भेद नसतो, तसा मानसिक आजारांमध्ये सुद्धा तो भेद नाहीच आहे की नाही. उलट काय आहे की गरिबांमध्ये आर्थिक प्रश्न आहेत, त्यामुळे येणारे डिप्रेशन आहेत. बघा ना तुम्ही, का शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बरोबर आहे की नाही. जवळजवळ 600 पुरुषांच्या आत्महत्या दरवर्षी भारतात होतात. हे तर कोणी विचारातही घेत नाही. आता त्याच्यामध्ये सगळ्याच पुरुष आहेत ना. मग असं नाहीये ना की श्रीमंत आणि गरीब. त्याच्यामुळे आजारांसाठी श्रीमंत गरीब असं काहीही नसतं. तो आजार सगळ्यांना होऊ शकतो आणि मानसिक आजार बरेच आहेत. डिप्रेशन हा आपण शब्द न इतक्या सर्रास वापरतो, खरं म्हणजे तितक्या सर्रास वापरण्याचा तो शब्द नाही आहे. आजार आहे तो, त्यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागतो. कधी कधी त्या डिप्रेशनमध्ये माणसांचं अंतसुद्धा होतो. अशा अनेक केसेस आहेत. म्हणून ना माणसं जे मानसिक आजार आहेत किंवा मेंटल डिसऑर्डर्स आहेत, ते वापरताना थोडं भान ठेवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि हे सुद्धा मला केव्हा लक्षात आलं की जनरल मी जेव्हा हे सायकोलॉजीमध्ये काम करते तेव्हा लक्षात आलं की अरे ह्या टर्म्स इतक्या सहजतेने वापरणाऱ्या नाही आहेत. आपण सहज मित्र काय डिप्रेस झाला रे, अरे तसं नाही. निराशा थोड्या वेळापुरती येणं आणि डिप्रेशन येणं ह्याच्यामध्ये फरक आहे. आता तुम्ही शेतकरी आत्महत्यांचा विषय काढलेला, मी यवतमाळचा आहे आणि आमचा जिल्हा जेवढा कापसासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच शेतकरी आत्महत्यासाठी प्रसिद्ध आहे. मला कधीही असं की सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून किंवा या अशा अंगाने एखादं सर्वेक्षण झालं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागचं नेमकं कारण काय, की आर्थिक कारण सगळी लोकच देतात की असं कर्जबाजारीपणा किंवा बाकी इतर कारण, पण या जसं तुम्ही म्हणाले आता की त्याच्या मागे एक मानसिक कारण पण असू शकतं, याचा विचार कुठेही झालेला दिसत नाही. मग आणि यासाठी वेगवेगळे अभियान कुठले राबवले जातात, तर आमच्याकडे बळीराजा चेतना अभियान. तर त्या अभियानातून काय, तर कोणीतरी ढोलकी वाजवणार, 2 गाणे नाचणार आणि म्हणणार की जनजागृती. तुम्हाला असं नाही वाटत का की मानसिक स्तरावर किंवा याही अंगाने जनजागृती झाली पाहिजे? नक्कीच झाली पाहिजे. मला तर हा खूप वर्षांपासूनचा प्रश्न आहे. मी जसं काम करते तसं, की केवळ व्यसनांनी किंवा त्यांच्या आर्थिक गोष्टींमुळे नाही, तर ताणाचं जे आहे परिवसन पुन्हा डिप्रेशनमध्ये होतं आणि मग त्यातनं आत्महत्या होतात. कारण ताणांमुळे मानसिक रोग होतात, म्हणजे त्यांच्या रसायनांमध्ये बदल होतात, डिप्रेशन येतं, अजून काही त्याच्यामध्ये मेंटल डिसऑर्डर्स असू शकतात. त्याचं कधी आपण सर्वेक्षण करतच नाही की त्या काय लेवलला गेले त्यांनी मग आत्महत्या केले. तर या अंगाने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याकडे ती मानसिकताच आहे की माझा आजार म्हणजे मी आत्महत्या करीन वेळेला, पण काउन्सिलरकडे जाणार नाही किंवा त्याच्यावरती उपचार करणार नाही. जे कारण मी सांगू का तुम्हाला, की जर समजा आपला एखादा मित्र जरी सहज म्हणाला किंवा शेतकरी सुद्धा म्हणाला की नाही मी खूप थकलोय, आहे की नाही, मला कंटाळा आलाय, मला हे सगळं झेपत नाहीये. आपण म्हणतो काही होत नाही रे, चल झेपेल, असंच असतं, असंच आपलं आयुष्य आहे. हे नाही शब्द वापरले पाहिजे. बिटवीन द लाईन्स तो किती वेळेला म्हणतोय, त्याची अवस्था काय होती आहे, काय त्रास होतोय. आपण मित्राला ना आत्महत्या झाल्यानंतर आपल्याला वाटतं की त्यांनी असं बोललं होतं. साधारणपणे तरुण मुलंसुद्धा असतील किंवा काय, आधी काही ना काही ते बोलत असतात त्यांच्या ह्याच्यातनं. तर आपण निरीक्षण केलं पाहिजे, त्यांच्या हालचाली कशा आहेत, शब्द कसे वापरतायत, काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आत्महत्या झाल्यावर लक्ष देतो. म्हणून काय होतं की आत्महत्या होईपर्यंत आपण मानसोपचार तज्ञांचा सल्लाच घेत नाही. तर ह्या आधीच व्हायला पाहिजे. हे घरातल्यांनी, मित्रांनी, शेजारच्यांनी, म्हणजे जे कोणी त्यांच्याशी कन्सर्न आहे त्यांच्याशी थोडं लक्षात ठेवलं पाहिजे की नक्की काय आहे. पण ह्याबद्दलचा पुन्हा एकदा अवेअरनेसच नाहीये समाजामध्ये.